ग्रामीण आणि शहरी भागातील युवक युवतींना पोलीस भरतीसाठी दर्जेदार प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावं या उद्देशाने SSGM महाविद्यालय कोपरगाव येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीचा शुभारंभ बुधवार 22 जुलै रोजी उत्साहात पार पडला। अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी, लेखी परीक्षेची तयारी, व्यक्तिमत्व विकास, मुलाखत कौशल्य तसेच अनुभवी तज्ज्ञांचं मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या हस्ते पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास औपचारिक सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट संदीप वरपे होते। व्यासपीठावर कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य सुरेश बोळीज, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील गंगुले, महेंद्र शेठ काले, SK फिटनेस अकॅडमीचे सागर खालकर, ज्ञानदा अकॅडमीचे सुदाम शेळके, आत्मा मलिक, भरतीपूर्व अकॅडमीचे साईनाथ वरपे, प्रशिक्षक साजन चव्हाण, प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांच्यासह उपप्राचार्य आणि प्राध्यापक उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती म्हणाले की विद्यार्थी जीवनात शिस्त, संयम आणि ध्येयवादी वृत्ती जोपासणं आवश्यक आहे। व्यसनांपासून दूर राहून सातत्याने मेहनत घेतल्यास तसेच शिक्षकांचं मार्गदर्शन आत्मसात केल्यास पोलीस दलातील यश निश्चित मिळू शकतं। प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो आणि स्पर्धात्मक परीक्षांचा सामना करण्याची क्षमता विकसित होते असंही त्यांनी सांगितलं। अध्यक्ष मनोगतात ॲडव्होकेट संदीप वरपे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात न जाता दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध व्हावं आणि रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने ही अकॅडमी सुरू करण्यात आल्याचं सांगितलं। यावेळी सागर खालकर यांनी शारीरिक तंदुरुस्ती, आहार आणि भरती प्रक्रियेविषयी, सुदाम शेळके यांनी करिअर नियोजन आणि स्पर्धा परीक्षांविषयी, तर साईनाथ वरपे यांनी संघर्षातून यश संपादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या जिद्द आणि चिकाटीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांनी केलं। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुनीता अत्रे यांनी केलं, तर आभार संदीप शिंदे यांनी मानले। कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्राट न्यूज साठी मिलिंद विघे, कोपरगाव। सरांनी जसं आता तुम्हाला सांगितलं की आपली जी परिस्थिती आहे खरीच गोष्ट आहे ती, मलाही रोज उठल्यावर तेच आठवायचं यार, आपण ज्या परिस्थितीत आहे की त्यात जर काही चांगलं करता आलं तर आज थांबलं नाही पाहिजे। नाहीतर आपलं तरुण वय आहे बऱ्यापैकी, सगळे 19-20 मला वाटतं 18 वर्षाची सुद्धा असतील किंवा कमी असतील, काही तयारी करत असतील भविष्याच्या दृष्टिकोनातनं की 12वी झाल्यानंतर परीक्षा द्यायची आहे। आणि फक्त 2-3 गोष्टी सांगतो महत्वाच्या, जी कुठली परीक्षा द्याल ती खूप मनापासून द्या, टाइमपास करायचं ठिकाण नाही। बरोबर आहे का सर? चला काहीच आता सध्या तर काही कळत नाही काय करायचंय, आता मग सध्या हे करून बघू। आता आपण अजिबात तसलं ठिकाण नाही स्पर्धा परीक्षा ही, तिथं काहीतरी बाकी दुसरं काहीच सध्या आठवत नाही, मग आता हे करूया, माझा मित्र करतोय म्हणून हे करूया, अजिबात नाही। जर तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, आवड असेल, झोपेतनं उठल्यानंतर आणि झोपेपर्यंत पण तीच गोष्ट आठवत असेल, तर आता मला वरपे साहेब म्हणत होते की इतका आकांड का केला थोडक्यात, 4-5 परीक्षा का बरं दिल्या बाबा असं विषय असा होता तो की मला व्हायचं होतं DYSP पहिल्यापासून, परंतु DC DYSP तहसीलदार ह्याचं मेरिट जे आहे ते खूप हाय लागतं, मग प्रत्येक वेळेस थोडे कमी मार्क पडायचे मला, सांगायचं तात्पर्य। मग त्यामुळे मी अजून जी कुठली समजा थोडक्यात आधीच्या पगारापेक्षा जास्त पगार असलेली कुठली नोकरी आहे, परिस्थिती आपली आधीच्या पगारापेक्षा पुढच्या पगाराची नोकरी निवडायची, त्याच्यामध्ये परत प्रोबेशन असतं, 1 वर्ष ट्रेनिंग, जवळजवळ 1 वर्ष आपणही सगळ्यांनी इतर विभागांमध्ये बघितलं असेल तर ते सुरुवातीचे 1.5 ते 2 वर्ष रिलॅक्स असतात, म्हणजे शिक्षणासाठी असतं ते आपल्याला। मग त्यामध्ये आपल्याला जबाबदारी कुठली दिली जात नाही, फक्त ट्रेनिंग असतं तुमचं। मग त्या ट्रेनिंग मध्ये जो वेळ मिळायचा त्याचा वापर करायचा आणि पुढच्या परीक्षेची तयारी करायची। मग असं करत करत DYSP पर्यंत पोहोचलो मी। DYSP झाल्यानंतर एक लक्षात आलं की आपण होईपर्यंत जेवढं काही त्रास म्हणा, अभ्यास म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला झाला असेल त्यापेक्षा जास्त त्रास झाल्यावर आहे त्यापेक्षा जास्त मेहनत पण झाल्यावर आहे। आता जी तुम्ही मेहनत करताय तुम्हाला बाहेरचा इफेक्ट काहीच नाहीये, म्हणजे आपण आपल्या घरचं जेवण करायचं, आपल्या ग्राउंडवर जायचं, आपले जे काही 1, 2, 3, 4 मार्गदर्शक असतील त्यांचं ऐकायचं आणि त्यानुसार मेहनत करायची। म्हणजे मी माझ्या पुरतच आहे, बाहेरचा कुठला इफेक्ट तुमच्यावर अफेक्ट करत नाही। थोडी आर्थिक परिस्थिती हा एक विषय सोडला तर त्यातही समजा तुमचं कॉलेज तुम्हाला मदत करत आहे, परंतु इतर काही तुमच्या मेंटली तुम्ही रिलॅक्स आहे। लक्षात येते का? काही 2-3 गोष्टी ह्या मेंटली आपण रिलॅक्स आहे। उद्या ज्यावेळेस पास व्हाल, म्हणजे मी सांगतो याच्यासाठी की आज काही जणांना वाटत असेल आता ती 5 ला उठायचं, मग सर म्हणले तसं ते 3-4 तास वर्कआउट झालं सुरुवातीचं की मग नंतर अकॅडमीचा जो क्लास असेल अभ्यासक्रमाचा त्याला तुम्हाला झोप येणार,
बऱ्याच लोकांना वाटणार कसं काय शक्य आहे, 3 तास सकाळी 4 तास केल्यावर झोप तर येणारच की, आता शरीर थकत असते, परत संध्याकाळी वर्कआउट करायचं. बरोबर आहे. अरे बाबा, ज्यावेळेस नोकरी लागेल त्यावेळेस तर सकाळ पण नाही संध्याकाळ पण नाही, कधी पण फोन आला की जायचं, अजिबात म्हणायचं नाही तसं की. बरोबर आहे. आता रात्री 12लाही ट्रॅफिक जाम होतं आपल्याकडे, रात्री 2लाही कधी कधी फोन येतो एखाद्या गावात नाही की ड्रोन दिसलं, अजून काय झालं अजून काय झालं, मग जावंच लागते ना. मग त्यावेळेस तुम्हाला ते फॉलोच करायला लागते. त्यामुळे ते बिलकुल डोक्यात आणू नका तसं काही. तुम्हाला झोपेपर्यंत तुमचं ध्येय दिसलं पाहिजे, झोपेतनं उठल्यापासून पण तुमचं ध्येय दिसलं पाहिजे. आणि अभ्यास किंवा तुमचं जे काही प्रशिक्षण ट्रेनिंग असेल ते कसं केलं पाहिजे, मी माझं आठवायचं. शेड्यूल वगैरे सगळं ठीक आहे, परंतु झोपेपर्यंत आणि झोपेतनं उठल्यापासून पण तेच चालू. त्याचे प्रकार बदला फक्त. कधी कधी फक्त बसून वाचत बसलं की झोप येते, आळस येतो कधी कधी. मग आमचा चांगला ग्रुप होता, आता ते सगळेच अधिकारी झाले बरं वर्बे साहेब. माझ्यासोबत जेवढे होते 18 पोरांचा ग्रुप होता, 1-2-3च मुलं राहिलेले, बाकी जवळजवळ 14 ते 15 जण पास झाले. काही ना काही PSI झालं, कोण तहसीलदार झालं, कोण CO क्लास 1 झालं, कोण काय झालं, एक IRS पण झाले. असे जी ग्रुप होता आमचा, ते मग चर्चा करायची त्याच्यामध्ये. चर्चा म्हणजे बाकी कुठली नाही, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चर्चा करायची. की काही गोष्टी त्यानं वाचलेल्या असायच्या, तो आपल्याला सांगणार, काही आपण वाचलेल्या असेल आपण त्याला सांगायचं. तुमच्या त्या प्रशिक्षण याच्यामध्ये दिसतंय की रविवारी किंवा काय 15 दिवसांनी जर तुमची टेस्ट घेतली जाईल, तर ज्यावेळेस आता ही तयारी सुरू करतील मुलं, काही तयारी सुरू केल्यानंतर मी जसं सांगितलं तसं काही थकवा आला, हे आला ते आला, ही डोक्यात आणू नका बिलकुल. कारण नंतर नंतर हे जर केलं नाही आणि दुसरं काही करायची वेळ आली समजा आयुष्यात नंतर, आणि जो आपल्यासोबत समजा आम्ही दोघं सोबत तयारी करतोय, हा पास झाला आणि मी नाही पास झालो, तर ते 3 इडियट मधल्यासारखं लय वाईट वाटतं. मग परत आपल्याला ह्याच्या पास होण्याबद्दल नाही वाटत, माझ्या नापास होण्याबद्दल मला लय वाईट वाटतं. आणि मग ते नंतर आपल्याला ते एकदा तुम्ही ते स्वप्न बघितलेलं असलं, दिवा गाडी ड्रेस हे ते, मग नंतर तुम्हाला चांगलं काही वाटत नाही दुसरं. त्यामुळे एवढं मनापासून करायचं असेल, एवढं मनापासून आवडत असेल तरच एकतरी यायचं, नाही तर मग ह्याच्यात फिरू नका. आणि जर आलेला असाल तर मग बिलकुल स्वतःची काळजी न करता, काळजी इन द सेन्स बाबा स्वतःवर दया न दाखवता तुम्हाला करायला लागेल. लग्नच आहे, मामाच्या पुरीचंच लग्न आहे, अजूनच काहीतरी असले फालतू कुठाने काही करायचं नाही. आणि शक्य असेल तर त्या स्मार्टफोन पासून लांबच राहा तुम्ही, जे तयारी करणार आहेत ते. मी तर कधी कधी चेष्टेत म्हणत असतो, माझ्याकडे मी पहिला फोन माझ्या पहिल्या पगारातूनच घेतला, तोपर्यंत घेतलाच नव्हता. आणि जर ही फोन असते त्याला कदाचित आम्ही पास पण झालो असतो का नाही, की असं वाटतं मला कधी कधी. म्हणजे स्वतःवर आपला फार कंट्रोल पाहिजे जर तुम्हाला ते वापरायचं असेल तर. नाही तर सहजच आपण जर बघत गेलो तर इझी गोईंग मध्ये तुम्ही नुसत्या रील्स जरी बघायला लागले तर 1 तास कधी गेला तुम्हाला कळणार नाही. अशा सिच्युएशन मध्ये जर 1 तास घालवला तर मग उद्या परत कोणाच्या तरी दरवाजात थांबून काही थोडंफार काम आहे का, काम देता का, काही एखादं काही समजा दुसऱ्याही कुठल्या ह्याच्यात झाले तर इतर गोष्टीसाठी हातापाय पडायची वेळ येऊ शकते. मग परत लय वाईट वाटतं आपल्याला बरं. त्यावेळेला जरा नीट केलं असतं तर, म्हणजे मलाही वाटायचं ना 4थ्या वेळेला पास झाल्यावर पहिल्याच वेळेला जरा नीट केलं असतं अजून, तर ती पुढचे 4 वर्ष नसते वाया गेले, अजून 4 वर्ष थोडंसं मी पुढे राहिलो असतो. तर जे काही असेल ते आयुष्यात आपल्या. आणि जर समजा जे पास होतील समजा पहिल्या ह्याच्यातनं, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पास होतील, झाल्यानंतर पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमची तयारी सोडू नका, त्याच्या पुढच्या पदासाठी प्रयत्न करत राहा. म्हणजे पोलीस भरती झाली, सिलेक्शन झालं, म्हणजे मी ऍक्च्युली सोडलं होतं पहिल्याच सेल्स टॅक्स मध्ये माझं सिलेक्शन झाल्यावर सोडलं होतं, परंतु माझे एक फार चांगले आम्ही सोबत अभ्यास करायचो रूम पार्टनर मित्र, तर त्याचं म्हणणं नाही ह्याच्यापेक्षा पुढे जाऊ आपण. मग ते मी तर पुस्तक बांधून ठेवले होते, तर त्यानं मला एवढं टॉर्चर केलं, म्हणजे मित्र चांगला असल्याचा फायदा पण कधी कधी किती असते. त्यानं मला एवढं टॉर्चर केलं की त्याचं म्हणणं आपल्याला थोडंसं डिसिजन पॉवर नाही ह्या पोस्टमध्ये, ह्याच्यापेक्षा थोडंसं अधिकार क्षेत्र जास्त असलं पाहिजे, अशा ठिकाणी गेलं पाहिजे, आपण करू शकतो, आपल्यापेक्षा कमी मार्कवाली गेलेली तर तुला काय अडचण आहे. मग त्याच्या नादानं मी म्हणलं चल बाबा आता करू, अशा पद्धतीने ते सुरू केलं. नंतर नंतर खूप जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला आणि तोही पास झाला. आता तो CO क्लास 1 आहे, नागपूर महानगरपालिकेला उपायुक्त आहे तो. आणि मी 2016ला पास झालो, तो 2017ला पास झाला. सेल्स टॅक्स आम्ही दोघे एकत्रच पास झालो होतो STI मध्ये. तर तुमचा ग्रुपही चांगला ठेवा. काही लोक निगेटिव्ह असतात, अशा सिच्युएशन मध्ये निगेटिव्ह ग्रुप पासून लांब राहायचं. ती सर जसं बोलले ना की बाबा काही जण उलटा विचार करतात की बाबा एकदमच अवघड आहे, शक्यच नाही, ह्याच्यात निगेटिव्हिटी खूप आहे. ज्यावेळेस अभ्यास करतो आपण, मी जी पहिले सगळं सांगितलं की एवढं ठरवून आपण उतरल्यानंतर मात्र निगेटिव्हिटी राहू देऊ नका, यार फारच कठीणच आहे. ही मेहनत करताना ती सगळं असलं पाहिजे, परंतु पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. नाहीतर खूप जास्त निगेटिव्हिटी झाली तर त्याचाही जास्त तोटा होतो आपल्याला, की फारच अशक्य आहे. काही जण म्हणतात अरे ह्यानं 10 वर्ष, आणि ते आता काही जण 5 आणि 10 वर्ष अभ्यास करणारे. मग ती गेल्या म्हणजे मी फर्स्ट टाइम MPSCला गेलो, ज्याच्या रूमवर राहिलो होतो तो 10 वर्षाला अभ्यास करत होता. मग ते मला असा प्रश्न पडला, अरे बापरे आता हा 10 वर्षाचा, मी तर आता आलोय, आता ह्याला जेवढे येते तेवढं वाचायला मला 2 वर्ष जातील. तसं नसते. काही जणांचा अप्रोच जो असतो, बरोबर आहे. गाडी शिकण्याचे उदाहरण बघा, काही जण त्याला एकदा सांगितलं ना 4 व्हीलर अशा प्रकारे असा गिअर असतो, असा क्लच असतो, असं असतं. एक चक्कर त्याला मारून दाखवली की तो दुसऱ्या चक्करला एखाद्याला खरंच जमती, आणि एखाद्याला 10 वेळा सांगावं लागतं तुझी गाडी इकडे चालली इकडे चालली इकडे चालली. की काही जणांना ती स्किल असते, काही जणांचं माइंड तशा पद्धतीने काम करत असते. तर तो असा सगळा प्रकार असतो. मग ह्या सगळ्या गोष्टीतनं सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला लक्षात येतं की स्पर्धा परीक्षा हा आपला घास आहे का नाही. याचा अर्थ असा नाही की काही जणांचा तो घास नसेल म्हणजे त्यांना काय बाबा ती वाईट आहेत किंवा त्यांना काही जमत नाही. काही जणांना हे नाही जमलं तर दुसरंही काहीतरी चांगलं जमू शकते, असं काही नाही. परंतु फक्त इथं यायचं असेल तर आपली आवड असली पाहिजे, त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला गती असली पाहिजे. ती सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला लक्षात येते. 1-2-3 महिने झाल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपल्याला जमतंय किंवा नाही जमतंय, किंवा एखादा अटेम्प्ट झाल्यावर सुद्धा आपल्याला चांगलं लक्षात येते. आल्यानंतर मात्र वेळ घालवायचा नाही अजिबात. शक्यतो वेळ वाया घालू नका. पिक्चरला जाणे, लग्न अटेंड करणे, गावाकडचं काहीतरी अजिबात
माझ्या तर घरी एकदा म्हणजे आई वडिलांचा मला एकदा फोन आला होता की बाबा जमतंय का नाही, येतो का माघारी 2 वर्ष झाल्यानंतर. मी 3ऱ्या वर्षी पास झालो. 2 वर्ष झाल्यानंतर तर मग त्यावेळेस मी म्हणलं आता काय हॉटेलची धुणेभांडी करतो म्हणलं, पण आता माघारी येत नाही बाबा म्हणलं. म्हणजे माझी तयारी चांगल्यापैकी होती, काहीतरी घेऊनच जायचं इथून. तर त्या पद्धतीनं एवढं डेडिकेशन करायचं असेल तर करा. त्यानंतरचा एक विषय आहे, इथं शक्ती आणि युक्ती दोन्ही महत्वाचं आहे. ठीक आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ इथं लागू नाही. इथं शक्ती पण श्रेष्ठ आहे आणि युक्ती पण श्रेष्ठ आहे. बरोबर आहे. तुमचं ते सगळ्यांचा तुमच्या सरांच्या प्रती असलेला अप्रोच, त्या म्हणजे सकाळपासून मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तुमच्या सरांसाठी साठी तुम्ही जे टाळ्या वाजवल्या किंवा तुमचा जो आदर आहे तो त्यातनं मला दिसला. तर सांगायचं तात्पर्य सरोदे साहेब, विद्यार्थी जे आहेत, जे विद्यार्थी आपल्या गुरुला एवढा आदर देतात, त्या अर्थी ते विद्यार्थी खूप चांगल्या डेडिकेशन ह्या सगळ्या गोष्टींसाठी उतरलेले आहेत. त्यामुळे आपण जे आहे आपलं मेहनत पूर्ण करा, परंतु ते सगळं करत असताना व्यसनांपासून लांब राहा. नाहीतर तुम्ही किती जरी चांगल्या प्रकारे ट्रेनिंग करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही इतर व्यसनं केली तर तुमची बॉडी तशा पद्धतीनं तुम्हाला साथ देणार नाही. सर जसं बोलले 100 मीटर किती 11.5 सेकंद मध्ये ना, वाटताना लई सोपं वाटतंय पण करताना एकदम फेस निघतंय, भयानक आहे ते. सोपं नाही काम ते. जसं बोलले 3.5 लाखामध्ये एका त्यांनी वेळेमध्ये येऊ शकले. 1600 मीटर मध्ये सुद्धा ते 5 मिनिट 10 सेकंदात ना, 5 मिनिट 10 सेकंदात पूर्ण करणं फार कठीण गोष्ट आहे. ट्रेनिंग कशासाठी लागतं त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. माझ्यासोबत मी पण PSI ची परीक्षा दिलेली आहे. 16 मार्कांनी मी फेल झालो होतो त्याच्यामध्ये. त्याचं कारण पण फिजिकलच होतं. त्याचं कारण म्हणजे मी PSI नाही झालो, पण नंतर परत मग अभ्यास केला वगैरे, मग सेल्स टॅक्स झालो आणि मग पुढे झालो. माझ्यासोबत एक जण होता, त्याला काही जण फार उत्साही असते, एकदम अति म्हणजे कामापेक्षा जास्त उत्साह असतो कधी कधी. असं म्हणजे ध्येय खूप चांगला आहे, तयारी पण खूप चांगली आहे, पण खूपच जास्त उत्साह आहे. मग ट्रेनिंग ची कमतरता म्हणायचं म्हणजे त्यांना ज्यांनी कोणी ट्रेन केलं असेल त्याची कमतरता. 800 मीटर रनिंग असते PSI ला. तो गडी सुरू झाल्यावर इतका फास्ट पळाला पहिल्या ग्राउंडला की दुसऱ्या याला तो एकदम थकूनच गेला तो दुसऱ्या राऊंडला. तर दुसऱ्या राऊंडला एकदम रांगतच आला तो शेवटी. चांगलं होतं त्याचं, म्हणजे त्यानं ते पासिंगचे मार्क मिळाले, सगळं झालं. तोही थोड्याफार 15-20 मार्कांनी फेल झाला. नंतर तो दुसऱ्या वर्षी मग परत पास झाला. म्हणजे ट्रेनर आहे त्यांचं पण ऐकणं गरजेचं आहे. कधी कधी ज्यांचा अनुभव आहे, ज्यांचं खूप चांगलं ट्रेनिंग आहे, अशा चांगल्या ट्रेनरचं तुम्ही ऐकलं पाहिजे की पळताना कसं पळालं पाहिजे. 4 राऊंड असतील समजा, आता 1600 मीटर म्हणल्यानंतर जर ग्राउंडवर घेतलं 400 मीटरच्या ट्रॅकवर, तर 4 राऊंड तुम्हाला पार करायला लागतील. तर पहिल्या राऊंडला कसं असलं पाहिजे, पळतानाची पोझिशन कशी पाहिजे, तुमचा पंजा कसा पडला पाहिजे, बुट स्पाईकचे वापरायचे का रेग्युलर वापरायचे, प्रॅक्टिस मातीच्या ग्राउंडवर करायची, बुट घालून करायची का मॅटच्या ग्राउंडवर करायची, ज्या काही गोष्टी असतील तुमच्या त्या गोष्टीचं चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आणि काही गोष्टी फॉलोच करायला लागतात. जे ट्रेनर सांगतील, जे अनुभवी ट्रेनर सांगतील, तुम्हाला ते फॉलोच करायला लागेल. कधी कधी बिनाकामाची स्वतःची बुद्धी वापरल्याचाही तोटा होऊ शकतो. त्यानंतर डाएट चांगलं ठेवा, व्यसनांपासून 100% लांब राहा, तरच तुम्हाला ह्याच्यामध्ये यश मिळू शकते, नाहीतर प्रचंड अवघड आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर पण जरी सकाळी किती जरी व्यायाम केलेला असला तुम्ही, दुपारी ज्यावेळेस तुमचा क्लास असेल त्याच्यात डुलक्या मारू नका, ही मी सांगायलो परत. कारण पास झाल्यानंतर किती जरी इच्छा असली झोपायची, म्हणजे एवढं सगळं होऊन पण 8 तास झोपायला मिळणार आहे आपल्याला, दुपारी थोडा वेळ आणि रात्री थोडा वेळ. पण पास झाल्यानंतर 6 तास 5 तास पण झोपायला मिळेल का नाही माहित नाही. मी रात्री 2ला झोपलोय, तरी सकाळपासून परत सुरू. आणि आजही रात्री कितीला झोपल माहित नाही. आणि मीच म्हणून नाही, आमच्यातले सगळेच जी काय असतील ते, म्हणजे कॉन्स्टेबल पासून SP साहेबांपर्यंत सगळ्यांची सारखीच परिस्थिती असते पोलीसमध्ये. प्रत्येकाला त्याच्या हिशोबाने त्याच्या पार्ट्यात वजन कामाचं आहे त्याच्याकडे. त्यामुळे आपण जी करायलो ही जगातलं फार मोठं कष्ट करायलो, ह्याच्यापेक्षा मोठं कष्ट कुठलंच नाही. असं नाही नोकरी मिळाल्यावर ह्याच्यापेक्षा जास्त कष्ट आहे. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रत्येक वेळेस पुढच्या स्टेपला जायचा प्रयत्न करा, पुढच्या पदावर जायचा प्रयत्न करा. भरती झाली म्हणून बंद करू नका. PSI व्हायचा प्रयत्न करा किंवा आणखी कुठल्या विभागात जायचं असेल त्याच्यासाठी प्रयत्न करा. आम्ही याला असताना म्हणजे DYSP ट्रेनिंग घेत असताना सुद्धा बरेचसे आमच्यासोबत PSI 700-800 PSI ट्रेनिंग घेत होते. त्यांच्यातले काही पुढे पास झाले. DYSP सुद्धा जे होते त्यांच्यातले काही जण पुढे पास झाले कुठल्या एक्झाम्स मध्ये. ते नंतर IAS, IPS, IRS तिकडे गेले. त्याच्यामुळे कायम आपण पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त पुढे जायचा प्रयत्न करा. म्हणजे मी साधा विचार एक करायचो की आपण PSI झालो तर आपल्याला DYSP व्हायला रिटायरमेंट येणार आहे, तर आपण DYSP झालो तर आणखी पुढे जाऊ. आता मी ह्याच्याही पुढे जाऊ शकलो असतो, पण आपली कधी कधी परिस्थिती आपल्याला त्यानुसार आपल्याला मग नोकरी आपली फॉलो करायला लागते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि चांगल्या पद्धतीने तयारी करा. ट्रेनर्सनी जी तुम्हाला शिकवलेलं असेल, शिक्षकांनी जी तुम्हाला शिकवतील ते कम्प्लिटली 100% फॉलो करायचा प्रयत्न करा, तर तुम्हाला यश 100% मिळेल. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या आपल्या या महाविद्यालयाच्या वतीने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि आपल्या विभागाचे एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय असे लोकप्रिय उपविभागीय पोलीस अधिकारी सन्माननीय अमोलजी भारती साहेब या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले, नुकतेच आपल्या तालुक्याचे ग्रामीण विभागाचे पोलीस निरीक्षक म्हणून जे या ठिकाणी आलेत,
ते सन्माननीय संभाजी गायकवाड साहेब. या कार्यक्रमाला आपला मौल्यवान असं वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि आपल्या महाविद्यालयाचं भूषण, आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि ज्यांची ज्ञानदा नावाची खूप मोठी पोलीस अकादमी सिन्नर तालुक्यात येते, आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुदामजी शेळके, त्याचबरोबर पोलीस अकॅडमी मध्ये एक मोठं काम असलेले आपल्याच तालुक्याचे भूमिपुत्र सन्माननीय सागरजी खालकर, त्याचबरोबर आपल्या येथील आत्मा मलिक भरतीपूर्व अकॅडमीचे मार्गदर्शक संचालक सन्माननीय साईनाथजी वरपे साहेब, महाविद्यालय विकास समितीचे माझे सहकारी सदस्य सुनीलराव गंगुले, महेंद्र शेठ काले आणि ज्यांनी आपल्याला यापूर्वी विस्तृत असं मार्गदर्शन केलं, या आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर माधव सरोदे. ही जबाबदारी ज्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली ते प्राध्यापक संदीप शिंदे आणि इथं उपस्थित सर्वच प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी भगिनींनो, मित्रांनो. खरं तर कार्यक्रमाचा अध्यक्ष हा शेवटी बोलतो, परंतु मीच म्हटलं आता आपण सुरुवातीलाच काही गोष्टी त्या ठिकाणी मांडूया. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मी या अकॅडमीमध्ये स्वागत करतो आणि आपण पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्याचा तो निर्णय आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतला, त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. मुलांमध्ये एसएजीएम कॉलेज हे आपलं जे कॉलेज आहे, ज्याच्याबद्दल प्राचार्यांनी विस्तृत असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. अतिशय नामांकित असं आपलं कॉलेज आहे, जिल्ह्यातलं आहे, ज्याचं मानांकन A++ आणि इथं आपण जे काही शिक्षण देतो ते अतिशय दर्जेदार असं शिक्षण त्या ठिकाणी आपले सगळे प्राध्यापक देत असतात. आणि महाविद्यालयाच्या वतीने आपण यावर्षी शॉर्ट टर्म कोर्सेस सुद्धा, म्हणजे पूर्वी फक्त सिनियर कॉलेजला होते, ते आपण ज्युनियर कॉलेजला सुद्धा त्या ठिकाणी पहिल्यांदाच या वर्षीपासून सुरू केलेलं आहे. आणि त्यातच पोलीस अकॅडमी करण्याचा आपला जो निर्णय होता, त्याचा मूळ उद्देश असा आहे की प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काहीतरी नोकरी केली पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये नोकरीच्या संधी कमी होत असताना पोलीस भरती अकॅडमीच्या माध्यमातून अनेक तरुणांना या ठिकाणी नोकरीची संधी प्राप्त होताना आपण बघतो. मुळामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसाची जी नोकरी आहे, पोलिसिंग ज्याला म्हणतात, ती फक्त उत्पन्न मिळवणारी नोकरी नाही, तिच्याकडे देशाचं सेवा म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातं. म्हणजे देशाच्या सीमेवर संरक्षण करणारी मिलिटरी जशी असते, तशी देशाअंतर्गत आपल्या सगळ्यांचं संरक्षण करणारी यंत्रणा जी असते ती पोलिसांची यंत्रणा असते. म्हणून पोलिसांच्या बद्दल जरी समाजामध्ये धाक असला आणि जो असलाच पाहिजे, तरी सुद्धा एक आदराचं स्थान त्या ठिकाणी या डिपार्टमेंट बद्दल सर्वसामान्य भीतीयुक्त आदर ज्याला म्हणतो तो असतो आणि तो असला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी हे करिअर त्या ठिकाणी निवडलं. पण पोलीस म्हणजे निवळ गणवेश घालणं हा त्याचा अर्थ नाही मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यानंतर राष्ट्रकार्यामध्ये, देशसेवेमध्ये त्या ठिकाणी झोकून द्यायचं असतं. पोलिसांचं काम आम्ही बघतो की कार्यक्रमाला येताना सुद्धा एक काम करत आले भारती साहेब, की जी ट्रॅफिक मोकळी करून दिली त्यांनी. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये नगर मनमाड रोडवर, विशेषतः शिर्डी कोपरगाव मध्ये कायम ट्रॅफिक जाम होते. म्हणजे कर्तव्य बजावणं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याकडनं शिकायचं. त्यांना सण नसतो, वार नसतो, घरच्या आनंदाचे प्रसंग कधी कधी त्यांना त्या ठिकाणी चुकावे लागतात. आणि आपण सगळ्यांनी या विभागाच्या दिशेने जायचा निर्णय केला, त्यामुळे मी तुमचं सगळ्यांचं पहिले अभिनंदन. आमच्या मुली सुद्धा त्या ठिकाणी कमी नाहीत, त्यांनी सुद्धा अतिशय मोठ्या संख्येने या अकॅडमीत भाग घेतलाय. आणि मुलींनाही सांगतो की अनेक पोलीस अधिकारी, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर किरण बेदींचं नाव तुम्ही ऐकलं असेल, महाराष्ट्राच्या पातळीवर मीरा बोरवणकर ताईंचं नाव तुम्ही ऐकलं असेल, अनेक महिलांनी सुद्धा पोलीस विभागामध्ये फार मोठं काम त्या ठिकाणी केलं. भारती साहेबांना मला आवर्जून सांगायचं की आमच्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आदरणीय शरद पवार साहेब,
यांनी त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे 5वी पासून आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये मुलांकरता सुरू केलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी हा प्रामुख्याने ग्रामीण भागातला आहे आणि तो कुठेही शहरी विद्यार्थ्यांपेक्षा त्या ठिकाणी मागं पडू नये याची काळजी नेहमी संस्था पातळीवर आमचे अध्यक्ष शरद पवार साहेब आणि चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब त्या ठिकाणी घेत असतात. आज अजितदादांची आठवण येते, अजितदादांची जयंती आहे. आपण सगळ्यांनी बाहेर त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. अजितदादा जसे प्रशासनामध्ये अजितदादांचं एक काम होतं, नाव होतं, तसं रयत शिक्षण संस्थेचा फार मोठा अजितदादा आधार होता. अजितदादा आमच्या संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलवरही होते आणि त्यातून अनेक शासकीय प्रश्न आमचे सुटायचे. फार मोठी मदत दादांची त्या ठिकाणी व्हायची आणि त्या दादांच्या जयंतीचा आज योगायोग आहे. जयंती निमित्त आज हे पोलीस अकॅडमी आम्ही या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते तिचं उद्घाटन करतो. मी मुद्दामच भारती साहेबांच्या आधी बोलायला उभं राहिलो याचं एक कारण आहे. आमचं कॉलेज हे जे आहे हे 1965चं सगळ्यात जुनं कॉलेजेस आहे. माझी आई या कॉलेजची पहिली विद्यार्थिनी आहे, म्हणजे ती स्टाफ मेंबर होती, पण इतकं जुनं. माझी आई या कॉलेजला शिकली, मी शिकलो, सुनील राव या कॉलेजला होते, ते महेंद्र शेट्टी याच कॉलेजला होते आणि आतापर्यंतचे आमची विद्यार्थी संख्या अॅल्युमिनीची शेळके साहेब होते. 1,12,000 विद्यार्थी या कॉलेजमधून त्या ठिकाणी आजपर्यंत शिक्षण घेऊन बाहेर पडले. परंतु कालपर्यंत जो प्रश्न आमच्या समोर नव्हता तो प्रश्न या 4-5 वर्षामध्ये त्या ठिकाणी साहेब उभा आहे. नगर मनमाड हायवे हा आता त्याचा वाहनांची संख्या प्रचंड वाढली आणि पूर्वीपेक्षा वाहनांचं स्वरूपही 8-10 वर्षात बदललंय. कंटेनर हा प्रकार पूर्वी नव्हता. एक 10-1 वर्ष जर मागे गेलो तर ही मोठमोठाली कंटेनर त्यावेळेस नव्हते आणि अलीकडच्या काळामध्ये हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अनेक कंटेनर ह्या रस्त्यावरून त्या ठिकाणी जात असतात. आणि योगायोगाने आमच्या कॉलेजला साईबाबा कॉर्नर असेल, जो इकडून यायचा मार्ग आहे, किंवा येवला नाक्यावरून इकडून यायचा मार्ग आहे, दोन्ही मार्ग त्या ठिकाणी आम्हाला हायवे क्रॉस करून आमच्या विद्यार्थ्यांना यावं लागतं. आणि मग ते होताना ही लहान लहान मुलं त्या ठिकाणी अनेक वेळा संकटाचा सामना त्यांना त्या ठिकाणी करावा लागतो. तर माझी आपल्याला एक विनंती आहे की कुठेतरी वाहतूक नियंत्रण करता, म्हणजे दिवसभर आम्ही काय आपल्याला त्रास देऊ इच्छित नाही, पण आमची कॉलेज भरायच्या वेळेस आणि कॉलेज सुटायच्या वेळेस जर आपल्याकडनं जर इथं काही आम्हाला मदत झाली तर आम्ही आपले फार आभारी राहू. कारण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा संस्था चालक म्हणून आमच्या मनात सातत्याने असतो. आणि अमोल भारती साहेबांबद्दल काय सांगावं, आजूबाजूला काय घडतंय आपण बघतोय. असं असताना भारती साहेब आल्यापासून आपल्या या शिर्डी विभागामध्ये एक चांगलं शिस्तीचं आणि धाक सगळ्यांच्या मनात, जे कोणी चुकीचं काम करणारे असतील, चांगल्या लोकांनी काहीच, पोलिसांना कधीच चांगली लोक घाबरत नसतात, परंतु जे चुकीचं काम करणारे असतील त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी एक धाक निर्माण करायचं काम भारती साहेबांनी त्या ठिकाणी केलं. त्यांचा परिचय सुद्धा तुम्ही समजून घेतला पाहिजे. फार्मसीचे म्हणजे सायन्सचे स्टुडंट आहेत, त्याच्यानंतर टॅक्सेशन मध्ये गेले, सेल्स टॅक्सचे त्या ठिकाणी काम केलं, त्याच्यानंतर बीडीओ म्हणून पंचायत समिती ग्रामविकास विभागाचं काम केलं, त्यानंतर नायब तहसीलदार म्हणून महसूल विभागाचं काम केलं आणि आता म्हणजे 5 विभागामध्ये इतक्या लहान वयामध्ये सरांना त्या ठिकाणी काम करायचा त्यांनी अनुभव घेतला. यातूनच त्यांच्या बुद्धिमत्तेची सुद्धा त्या ठिकाणी क्षमता आपल्याला समजते. आणि भारती साहेबांसारख्या, आणि त्याच्यात आता गायकवाड साहेब आले, गायकवाड साहेबांचं व्यक्तिमत्व त्यांचा पाहिलंच कळतं. गायकवाड साहेब आता काय चुणूक कोपरगाव त्या ठिकाणी दाखवणार आहे. तर निश्चितच हा तालुका एका सुरक्षित हातामध्ये, हा विभाग एका सुरक्षित हातामध्ये आहे आणि त्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांच्या एक नागरिक म्हणून देखील मी आभार मानतो. आणि भारती साहेब, आपण आमचे निमंत्रण स्वीकारलं आणि आपण आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपलं स्वागत करतो. आमचे इतर जे गेस्ट आहेत, सुदाम शेळके साहेब असतील, सागर खालकर साहेब असतील, साईनाथ वरपे साहेब असतील, यांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायचंय. हे कोपरगावचे सुपुत्र आहेत, आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत आणि हजारो तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना त्यांनी पोलीस दलामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या प्रशिक्षणामुळे नोकरीची संधी मिळाली, ते बोलणार आहे. आणि आमचं जो साजन आहे, सगळ्यात जास्त टाळ्या त्यांनी घेतल्या. याच्यावरून सांगितलं होतं, माहित नाही, मी आल्यावर जास्त टाळ्या वाजल्या पाहिजे, पण सगळ्यात जास्त टाळ्या घेतल्या त्या अर्थी
त्यांची लोकप्रियता त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही सुद्धा एक चांगलं काम, पहिलंच वर्ष आहे की त्यांच्याबरोबर त्यांना आम्ही ग्राउंड मोफत वापरायला देत होतो इतकी वर्ष, पण यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये एक टाईप केलं. प्राचार्य साहेबांची सूचना आली की आपण कुठेतरी ऑन पेपर हे सगळं घेऊया आणि त्यातून ही मुलं सगळी त्यांच्या ताब्यात असणार आहे, तर त्यांनाही त्यांच्या पुढच्या कामाला शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.